कोल्हापूरच्या शैक्षणिक परंपरेचा मानबिंदू अशी ओळख असलेलं राजाराम महाविद्यालय सध्या विद्यार्थी संघटनांकडून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांमुळे चर्चेत आलंय। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विद्यार्थी संघटना महाविद्यालय प्रशासनाच्या कारभारातील त्रुटींकडे लक्ष वेधतायत। याच पार्श्वभूमीवर आज काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून महाविद्यालयात बैठकीसाठी आलेले उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन देण्यात येणार होतं। त्यासाठी परवानगी मागण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांनाच पोलिसांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं। काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना महाविद्यालयाच्या परिसरात जाल तर आत टाकू अशा शब्दात पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। या संदर्भात एस न्यूजकडे आपल्या भावना व्यक्त करताना संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी महाविद्यालय प्रशासनासह आपलंही म्हणणं ऐकून घ्यावं असं आवाहन केलंय। आपण सध्या आहोत कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयाच्या आवारामध्ये। राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांनी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतलं ते महाविद्यालय आता चुकीच्या कारभारामुळे चर्चेत आलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या अनेक विद्यार्थी संघटना गेल्या काही दिवसांपासून या महाविद्यालयाच्या कारभारासंदर्भात आवाज उठवत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दादा यांनी आज महाविद्यालयात बैठक आयोजित केली होती आणि याच बैठकीवेळी विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी त्यांना निवेदन देऊ इच्छित होते, परंतु या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यापासून रोखण्यात आले। नेमकं या महाविद्यालयाच्या कारभाराबद्दल विद्यार्थी संघटनांचं काय म्हणणं आहे आणि आज त्यांच्या बाबतीत काय घडलं हे आपण आता जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना अधिकारी मंजित माने। मंजितजी, नेमकं राजाराम महाविद्यालयाच्या कारभाराबद्दल विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी म्हणून तुमचे काय आक्षेप आहेत? आम्ही गेली सातत्यानं राजाराम महाविद्यालयातील काही जे शिक्षक आहेत त्यांच्या अनागोंदी कारभाराचे विविध मुद्दे काढले होते आणि या मुद्द्यांचे आम्हाला उत्तरं द्या अशा पद्धतीनं आम्ही सांगितलं होतं, पण यांच्याकडे उत्तरं नाही आहेत, देण्यासाठी उत्तरं नाही आहेत। म्हणून युवा ज्या संघटना आहेत त्या सगळ्यांना बदनाम करून खोटे आरोप करण्याचा प्रयत्न चालू आहे। आज सन्माननीय मंत्री महोदय कॉलेजमध्ये येणार होते। या संदर्भात आमचे जे मुद्दे आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना तिथं बाथरूमला दरवाजे नाही आहेत, पिण्याचं पाणी मिळत नाही, काही शिक्षक त्यांच्या सुनेच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम इथे करतात, काही तर सन्माननीय मंत्री महोदयांचा पी ए म्हणून शिक्षकांच्या आरेरावी करतात। असे जे सगळे अनेक जे बोंगळ कारभाराचे मुद्दे आहेत हे आम्ही सन्माननीय मंत्री महोदय यांच्यासमोर दाखवण्यासाठी गेलो होतो। जर यांच्यात जर उत्तर द्यायची जर हिंमत नसेल म्हणून आम्हाला आज मुस्कटदाबी केलं आहे। आज आम्ही काल रात्री पोलीस प्रशासनाकडे देखील गेलो होतो, त्यांना पत्र दिलं की आम्हाला 5 मिनटं फक्त वेळ द्या, आम्ही मंत्रीभवनांना यांचा गलतान कारभाराचं सांगतो। पण आम्हाला बोलवून घेतलं आणि सकाळपासून पोलिसांनी आमच्यावर मज्जाव केला, सोडलं नव्हतं, आम्हाला ताब्यात घेतलं होतं आणि आज मंत्री महोदय गेल्यावर सोडले। खरं म्हणजे तर युवा संघटना असतील यांचा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, पण आम्ही आवाज दाबून घेणार नाही। राजाराम कॉलेज आमचं आहे आणि हे कॉलेज स्वच्छ करण्यासाठी आम्ही लढत राहू। खरं तर मंत्री महोदयांना आज भेटण्यापूर्वी तुम्ही कॉलेज प्रशासनाकडे यापूर्वी इथल्या दुरावस्थेंसंदर्भात काय पाठपुरावा केला होता का आणि त्यांचा कसा प्रतिसाद होता? एकदा नाही तर आम्ही बऱ्याच वेळा कॉलेजकडे विविध जे विषय आहेत तिथले त्यांच्यामुळं कॉलेज बदनामी झाले याचा पाठपुरावा केला होता, पण तेच मी बोलतोय त्यांनी त्या मुद्द्यांचे आम्हाला खुलासा करण्याऐवजी आमच्यावर खोटे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले की संघटना इथे येतात आणि दहशत माजवतात। जर लोकशाहीमध्ये एखाद्या गोष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर आम्ही कॉलला विचारत असेल आणि आमच्यावर जर खोटा आरोप होत असेल तर ही आमची मुस्कटदाबीच आहे। यांच्याकडे उत्तर नाही आहे, यांच्या गलतान कामावर लपवण्यासाठी हे सगळे करत आहेत। आणि आज आम्हाला असं आमच्या सूत्रांच्यानुसार कळतंय की ज्यांच्या शिक्षकांना ज्या शिक्षकांना यांनी टार्गेट केले त्या शिक्षकांना आज यांनी बरोबर कॉलेजच्या बाहेर कुठेतरी काम लावलं होतं, जेणेकरून मंत्री महोदयांच्या समोर यांचा बुरका फाटायला नको म्हणून आज यांनी या पद्धतीनं सगळं राजकारण केलं होतं। युवा सेनेसोबतच आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत आहेत। त्यांचं या कॉलेजच्या प्रशासनासंदर्भात नेमके काय आक्षेप आहेत आणि काय तुमचं म्हणणं आहे? छत्रपती राजाराम महाराजांनी राजाराम महाविद्यालय आपल्या इथं बांधले। 100-150 वर्ष जुनी ही संस्था आहे। कोल्हापूरला विचारपीठ म्हणजे कोल्हापुरात एक शिक्षणाचा पाया रचला जावा उच्च शिक्षणात, त्यासाठी एक महाविद्यालय सुरू करण्यात आलं
आज इथून म्हणजे आपले शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अप्पासाहेब पवार इथून इथलेच विद्यार्थी आहेत. आपले बरेच विद्यार्थी इथून तयार झालेले आहेत. आज ह्या कॉलेजची दुरावस्था झाली. आज ह्या कॉलेजमध्ये BCom शिक्षण बंद करण्यात आलेलं आहे. आज ह्या पवित्र ठिकाणी बिर्याणीसारखी पार्टी झाली. ही पार्टी करण्याचं ठिकाण आहे का? इथं तुम्ही बिर्याणी पार्टी करता. कुठला आदर्श विद्यार्थ्यांसमोर मांडता तुम्ही? आज तुमच्या इथे आज आम्ही या अनुषंगानं आपले उच्च शिक्षण अधिकारी देवळणकर सर यांच्याकडं आम्ही ही तक्रार केली होती रीतसर. त्याच्यावरती केशव तुपे नामक यांची चौकशी समिती नेमली. त्यांनी आल्यानंतर आज तागायत त्यांनी अहवाल सादर केला नाही. CHBमध्ये कसं भरती घोटाळा झाला, तर BCom शिक्षण का बंद आहेत, या BComला 40 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं, तरी एक पण ॲडमिशन झालं नाही. याच्या आधी त्या विद्यार्थ्यांना इथून दुसरीकडे ॲडमिशन घ्या म्हणून सांगण्यात आलं. या प्राचार्य मॅडमच्याकडे मला दोषी कोण हे जा विचारायला नको. आज विद्यार्थ्यांना इथे शिकायचं झालं तुम्ही शिकू देत नाही. आज अनेक कोर्स बंद पडत आले. त्यांनी होम सायन्स असेल, BCom असेल, बरेच कोर्स यांनी बंद पडत आलेत. का तर ग्रँट आमच्याकडे नॉन ग्रँट आहे, आमच्याकडे ग्रँट बोल. CHBची भरती करत असताना जाहिरात द्यानंतर आमच्याकडे पैसे नाही म्हणून सांगतात आहे मॅडम. हे शासकीय कॉलेज जर असं सांगत असेल तर आपण कसं जाब कुणाला विचारणार? तर आम्ही विचारला तर आमच्यावर दबाव आणला जातो. आम्हाला इथं जाब विचारू देत नाही. पोलिसांना धमकी घातली जातात, वरती तक्रार केल्या जातात, आमच्यावर खंडणीचे आरोप केले जातात. आज मी ते ओपन चॅलेंज सांगतो, यांच्यातल्या कुठल्याही माणसानं फक्त सांगावं की या मनसेकडनं तुमच्याकडनं पैसे मागितल्या, खंडणी मागितल्या, उद्या मी राजीनामा तो राजकारण सोडतो. तिन्ही पण असं चॅलेंज स्वीकारावं आणि नोकरीचा राजीनामा हाय त्यांच्यात धमक. हे असले खोटे नाटे आरोप न करता तुमच्यावर जे आरोप होत आहेत त्याला तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा. असं विद्यार्थ्यांच्या दबाव आणून, संघटनावर दबाव आणून होणार नाही. उलट आणि जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात होईल. त्याचा दबाव तुम्हाला झेपताना सहन होणार नाही. आपण जे आरोप केलेत की महाविद्यालयामध्ये बिर्याणी पार्टी झाली किंवा इतर अनेक गैरप्रकार चालतात, तर त्या संदर्भातले काही पुरावे आपल्याकडे आहेत का आणि ते तुम्ही व्यवस्थेकडे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे का? आणि त्या चौकशी समितीसमोर तुम्हाला बोलवलं गेलं होतं का? केशव तुपे साहेब आले होते चौकशी समितीला, अमरावतीहून आले होते ते. त्यांना इथं आल्यानंतर आम्ही त्यांना प्राचार्य मॅडमच्या समोर पूर्ण पुरावे दिले होते. बिर्याणी पार्टी कुठं झाली, जिमखान्यामध्ये झाली होती. तेव्हा जिमखान्याचे अध्यक्ष उपलब्ध नसताना जिमखान्यामध्ये पार्टी झाली. हे तो मोठा गुन्हा आहे. जिमखाना अध्यक्षच तिथं नाहीत आणि तिथं तुम्ही पार्टी करता. जिमखाना पार्टी करायचं ठिकाण आहे का ते? त्यांना सगळे प्रूफ दिले होते. बरं, ह्याच्या आधी जे प्राचार्य होते कांबळे सर यांनी कारवाई करा म्हणून लेटर काढलं होतं. त्यांच्याकडे लेटर अजून आहे, तरी त्यांनी कारवाई केलेली नाही. आणि त्यांची ज्याशी रिटायरमेंट आहे कांबळे सरांची, त्यांनी लास्टला पत्र परत काढले की यांच्यावर कोणतीही कारवाई नाही. हे सेटलमेंटचं राजकारण ते करतात आणि दुसऱ्यांचे आरोप करतात. हे चुकीचं आहे पूर्ण. यांचं राजकारण काय चालू आहे? यांच्यातल्या आत घरगडी म्हणून त्यांना CHB धारक कर्मचारी भेटतात म्हणून त्यांच्यासाठी त्यांना टिकवण्यासाठी हे सगळं राजकारण चालू आहे. आपल्यासोबत शाहू सेनेचे शुभम शिरहट्टीसुद्धा आहेत. त्यांच्या संघटनेनं नेमकं या कॉलेजच्या व्यवस्थापनाविरोधात काय आवाज उठवला होता आणि तुम्हाला नेमका कसा प्रतिसाद मिळतो? नाही, सातत्यानं आमच्या सर्वच विद्यार्थी संघटनांकडनं राजाराम महाविद्यालय वाचण्यासाठी आणि राजाराम महाविद्यालयातल्या ह्या ज्या दुरावस्था आहेत त्या दूर होण्यासाठी सातत्यानं आंदोलन सुरू आहे. पण म्हणावा तसा प्रतिसाद विद्यापीठ प्रशासन, महाविद्यालय प्रशासन किंवा शासनाकडनं त्या संदर्भात आलेला नाही. एक शतकोत्तर परंपरा असणारं आणि एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारं, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेनं, राजाराम महाराजांच्या संकल्पनेतनं, डॉक्टर बाळकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली राजाराम महाविद्यालय सुरू झालं. राजाराम महाविद्यालयाची आजपर्यंतची घोडदौड आणि या 10-15 वर्षात कॉलेजला लागलेली घरघर ही जर बघितली तर प्रत्येक कोल्हापूरकर निश्चित चिंतेत पडणार आहे अशी परिस्थिती सध्या सुरू आहे. वर्षातले 4-5 तास या संदर्भामध्ये शिक्षक हजर असतात. बायोमेट्रिक सकाळी संध्याकाळी होत नाही. शिक्षक बायोमेट्रिकला येतो आणि बायोमेट्रिक करून घरी जातो आणि संध्याकाळी पुन्हा इथं येतो. पलीकडंच शासनानं नुकतंच म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर केले. शासकीय तंत्रनिकेतन पलीकडं आहे. असं असताना शासकीय महाविद्यालय म्हणून एक वेगळा दर्जा शिक्षणासाठी आणि कोल्हापूर नगरीत व्हावा अशी एक अपेक्षा लोकांची आहे. हे वेगवेगळी गौरवशाली परंपरा असताना अनेक ॲल्युमिनी, अनेक माजी विद्यार्थी इथले गौरवास्पद कामगिरी करणारे आहेत. पण गेल्या 10 वर्षात, गेल्या 15 वर्षात किती माजी विद्यार्थी देश पातळीवर गेले, राज्य पातळीवर गेले, हा विचार करण्याचा खरं तर प्रश्न आहे. आणि आमची महाविद्यालय प्रशासनाला कोल्हापूरचे सुपुत्र असणारे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा यांना विनंती आहे की महाविद्यालय खरोखर वाचवण्याची गरज आहे. महाविद्यालयाकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. आणि जर हे वेळेत झालं नाही तर हे महाविद्यालयसुद्धा संपुष्टात येण्याची भीती आहे. त्यामुळं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं. अशा पद्धतीनं अडवून हा प्रश्न मिटणार नाही तर या प्रश्नाला चुकीचं वळण लागण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी संघटनांचा जर आवाज दाबायचा प्रयत्न झाला तर कोल्हापुरात वेगळं जनआंदोलन यासाठी उभं राहील. त्यामुळं ह्याच्याकडे तात्काळ लक्ष द्यावं आणि हा प्रश्न सोडवून पुन्हा एक गौरवशाली परंपरा राजाराम महाविद्यालयाची सुरू करावी अशी आमची विनंती आहे. खरं तर आज आपण हे सगळे प्रश्न मांडण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांना भेटणार होतात, पण आपल्यासह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना भेटण्यापासून रोखलं गेलं. आता यापुढं आपल्या विद्यार्थी संघटनांचा या संदर्भात काय पवित्रा असेल? सध्या राजाराम महाविद्यालयाची जर परिस्थिती बघितली, मागच्याच महिन्यामध्ये CAGBच्या लोकांनी आमच्याकडे तक्रार केली होती की आम्हाला 23 दिवसांचाच पगार मिळतो आहे. जर आपण पगाराचा रेशो बघितला तर 900 रुपये तासिका तत्त्वावर हे चंद्रकांतदादांनी मंजूर केलेत. पण ह्या प्राचार्यांनी त्यांना 23 दिवसाचा पगार देऊ केला. महिन्याचे दिवस असतात 28, 6 दिवसाचा पगार यांनी कापला. मग त्यांना आम्ही त्याची विचारणा केल्यानंतर प्राचार्य म्हणतात की 6 दिवसाचा जो पगार आहे तो आम्ही त्यांना नंतर देऊ. मी म्हटलं नंतर कधी? तर त्यांनी सांगितलं की जून नंतर देऊ. पण जून नंतर ते झालं तर बरं, कारण की आर्थिक वर्ष ह्या मार्चमध्ये संपुष्टात येतं. अशी उलटसुलट उत्तर या प्राचार्यांच्याकडून दिली जातात. विद्यार्थी संघटना आंदोलनाला गेल्या की त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करून राजाराम पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध काहीतरी कंप्लेंट करायची. विद्यार्थी संघटना आरेरावीची भाषा करतात, काहीतरी वेगळं विचारतात, काहीतरी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, असं खोटेनाटे आरोप करायचे. हे अतिशय चुकीचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं 20-20 वर्ष झालं काही प्राध्यापक काम करतात, तर त्यांनी इथं त्यांचा जम बसवला आहे. मध्यंतरी आम्ही एक चौकशी केली. चौकशीनंतर आम्हाला असं लक्षात आलं की काही प्राध्यापकांनी तर डेव्हलपिंग अँड बिल्डिंगचा बिझनेस चालू केला आणि ते आम्ही पुराव्यानिशी प्राचार्यांना आणि उच्च शिक्षण संचालकांना दिलं की हे सर असं असं चालू आहे. त्यांनी एक चौकशी समितीसुद्धा स्थापन केली. चौकशी समितीनं त्याचा अहवाल त्यांनी चौकशी समिती स्थापन करून कदाचित 4 फेब्रुवारीला चौकशी समिती स्थापन केली होती. 15 दिवसात त्यांना अहवाल द्यायला लावलेला. 15 दिवसात त्यांनी अहवाल सादर केला उच्च शिक्षण कार्यालयाला. त्यानंतर आज तागायत कोणतीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे. म्हणजे पुरावे देऊन हे प्रशासन डोळे झाकून अन्याय सहन करताना दिसते. त्यामुळं शासनानं यांच्यावर कडक शासन करावं, अन्यथा हे राजाराम महाविद्यालय मोडकळीस पडेल अशी काही जणांना भीती वाटते. त्यामुळं कृपया करून चंद्रकांतदादांनी या समस्यांच्याकडं कानाडोळा न करता या समस्यांच्याकडं गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. तर हे होते कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी. आज राजाराम महाविद्यालयाची इतकी मोठी वैभवशाली परंपरा असताना या महाविद्यालयावर जे आक्षेप घेतले जात आहेत ते आक्षेप खरं तर खोडून काढणं ही इथल्या स्थानिक प्रशासनासह उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाची जबाबदारी आहे. याच जिल्ह्याचे सुपुत्र असणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून हे सगळे पदाधिकारी अपेक्षा धरून असताना आज त्यांना भेटू न देण्या इतपत पोलिसांकडून त्यांच्यावर जो दबाव आणला गेला, त्यातून या महाविद्यालयाचा कारभार खरंच चोखपणे सुरू आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. खरं तर आदरणीय मंत्री चंद्रकांतदादा पाटील ही बातमी बघत असतील तर त्यांनी आज या महाविद्यालयाच्या प्रशासनाची बाजू समजून घेतली असेल तर खरं तर या सगळ्या विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधावा, त्यांचं खरं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घ्यावं आणि हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निकाली काढावा अशीच अपेक्षा आहे. मी कृष्णात जमदाडे, S न्यूजसाठी कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह.